बातमी पुन्हा एकदा पावसाची आहे, कारण अहमदनगरमध्ये मुळा नदीला पूर आल्याची घटना घडली आहे। त्यामुळे काही तालुक्यांचा संपर्क त्या ठिकाणी तुटलेला आहे। पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पांडुरंग, पाऊस कधीपासून पडतोय, आताची काय स्थिती आहे पावसाची? अश्विन, गेल्या 24 तासांमध्ये नगरमध्ये जे अकोले आहे, अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। या पावसामुळे नगर मध्ये मुळा नदी आहे, त्या मुळा नदीला मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। या पुरामुळे पारनेर आणि संगमनेर तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे। पारनेर मध्ये एक मांडवे पूल आहे, जो पारनेर तालुका आणि संगमनेर तालुक्याला जोडला जातो। मात्र या पुलावरती मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह दिसून येत आहे आणि हा पूल पाण्याखाली गेलेला आहे। आपण जे दृश्य पाहतात, या दृश्यामध्ये सध्या हा पूल पाण्यात गेलेला आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल असेल, पाटबंधारे प्रशासनानं अलर्ट दिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपत्कालीन पथकही दाखल झालेलं आहे। या ठिकाणी पूर आल्यामुळे या ठिकाणी हा पहिलाच पावसामध्ये या ठिकाणी पूर आलेला आहे। हा पहिलाच मोठा पाऊस आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। त्याचबरोबर काही या ठिकाणी पूर परिस्थिती पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। असं असलं तरी या पूर परिस्थितीमुळे या ठिकाणचं जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं आहे। मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि अजूनही अकोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। या पावसामुळे परिसरातील अनेक ठिकाणचाही संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे। काही ठिकाणी दरड पडल्याच्याही घटना नजरेसमोर आलेल्या आहे। मात्र सध्या तरी पाऊस पडत असला, पूर परिस्थिती असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे। अश्विन, पांडुरंग, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या पावसाचे ताजे अपडेट्स तुझ्याकडे आता जाणून घेतच राहू।